सर नमस्कार. नमस्कार. आज आपण दिवाळी आहे परंतु आपण एक सायकल एक रॅली करून आले तर असं एक जाणवतं आहे आणि रेससुद्धा आहे. तर साधारण किती किलोमीटर गेले होते आपण आणि काय सांगाल? आता मी म्हणजे दिवाळीच्या पहाटे आपण असं म्हणतो दिवाळी पहाट, कोणी फटाके वाजवतं, कोण काय करतं. पण आमच्यासारखे जे सायकलपटू किंवा रनर्स वगैरे आम्ही असा विचार करतो की आपला जो नेहमीचा जो शेड्यूल आहे की आपली सायकल चालवणे तो न विसरता आणि लोकांना पण आपण असा संदेश दिला पाहिजे की आपण फटाके वाजवतो वगैरे या गोष्टी निसर्गाची म्हणजे हानिकारक आहेत या. आपण ते न करता आपण सायकल चालवली पाहिजे, रनिंग केली पाहिजे. म्हणून आम्ही असा विचार केला की बाबा आज आपण मस्त 100 किलोमीटर करू आणि जेणे लोकांना जिथे जिथे लोक भेटतील आपल्याला त्यांना एक संदेश देऊ की तुम्ही हे फटाकडे वाजवू नका किंवा काय निसर्गाचं नुकसान करू नका, जेणेकरून पुढच्या पिढीला या निसर्गाचं जे चांगलं सौंदर्य बघायचं आहे ते बघायला भेटणार नाही. त्यामुळं आम्ही असं हे असे राईड करतो की बाबा चला अशा म्हणजे जे सण येतात किंवा काय येतात त्या ठिकाणी आम्ही एखादी अशी मोठी राईड करतो. तिचा सदुपयोग करतो. साधारण सकाळी किती वाजता निघाले होते तुम्ही? सकाळी 3:30 वाजता मी घर सोडलं होतं सगळं. राहायला कुठे आहात आपण? मी राहायला तळेगाव वतननगरमध्ये. बरं. मी आता खोपोलीला जाऊन आलेलो आहे आणि माझे आता 100 किलोमीटर मी केलेले. आमच्यासोबत अतुल भाऊ, अरुण भाऊ यांनी पण 100 किलोमीटर सायकलिंग केलेली आहे आणि हे आमचे वरिष्ठ सायकलिस्ट आहेत. त्यांच्याकडनंच आम्ही या गोष्टी शिकलेलो आहेत आणि अजून पण असं त्या पुढं असं पण करत राहू सगळ्यांच्या. बरं, पहाटे 3:30 ते समजा साधारण आता 9, 9:30 झालेत. तर साधारण 6 तासात तुम्ही एवढं अंतर पार केलं 100 किलोमीटर. साधारण सुरुवात ही केव्हापासून किती वर्षापासून तुमची प्रॅक्टिस चालू आहे? आता मला तसे 2.5 वर्ष झालेले आहेत मी या सायकलिंग क्षेत्रामध्ये आहे. आणि आमचे अतुल भाऊ हे खूप जुने सायकलिस्ट आहेत. आम्ही साधारण एक 15 वर्षापासून तळेगावमध्ये सायकलिंग करतो. 15 वर्षापासून. आणि नवीन पोरांना प्रोत्साहन करणे, त्यांना सायकलिंगसाठी किंवा रनिंगसाठी आम्ही वेगवेगळे क्लब काढले. गोल्डन रनिंग क्लब म्हणून आपण चालू केलं आहे इथं. नंतर फॅन्टॅस्टिक सायकलिंग ग्रुप म्हणून आहे, आपण इथं सायकलिंगचे सायक्लथॉन अरेंज करतो. जेणेकरून नवीन आणि लहान मुलांना त्या सायकलिंगचा, रनिंगचा आणि शारीरिक शौर्य व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं. फटाकडे तर सगळेच मुलं फोडतात, पण कुणीतरी पुढं येऊन आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी काहीतरी चांगली गोष्ट करावी ही यातला संदेश आम्ही देऊ इच्छितो. ओके सर, धन्यवाद. सर आपण काय सांगाल? नमस्कार, आपली ओळख सांगाल. नमस्कार, मी अरुण पाटील. मी तळेगावमध्येच राहिला आहे. साधारणतः 2.5-3 वर्षापासून सायकलिंग चालू केलेली आहे. बरं. तळेगावातल्या GRC क्लब जॉईन केलेला आहे. त्या क्लबमध्ये आल्यापासून बराचसा फरक जाणवत आहे. कारण रोजची सकाळ ही सायकलिंग किंवा रनिंगशिवाय सुरुवात होत नाही आमची. म्हणजे तरुण पिढीसाठी हा एक चांगला संदेश आहे. आता तसं बघायला गेलं तर माझं आणि अतुलचं वय आम्ही 50+ आहोत. म्हणजे साधारणतः 56 रनिंग आहे माझं आत्ता. पण रोजचं कमीत कमी 25 ते 30 किलोमीटर सायकलिंग आणि आठवड्यात 80 ते 100 किलोमीटर सायकलिंग आम्ही करतो. मध्ये मध्ये 1-2-3 सेशन रनिंगचे पण होतात. त्याच्यासोबत योगा सेशन असतात GRC बरोबर. त्याचा आम्हाला खूप फायदा होतो. म्हणजे फिट राहण्यासाठी एक चांगला हा एक चांगला उपाय आहे आजच्या तरुण पिढीला. म्हणजे त्यातनं हा खरा संदेश आहे की त्यांनी आळस झटकून थोडंसं व्यायामाच्या दृष्टिकोनातनं विचार करायला पाहिजे. दिवाळीच्या निमित्ताने हाच आमचा शुभ संदेश असणार आहे. ओके सर, धन्यवाद. दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद.